हं. 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 आ, हं. 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 श्वेता, श्वेता, श्वेता. बापरे! हं. येस. श्वेता, श्वेता, हे वेळ काय झालीये माहितीये? अशी का झोपतेस ग? उठ ना. अगं श्वेता, अगं उठ ना म्हणतीये ना. अगं सोड ना आई. श्वेता, म्हटलं ना तुला उठायला. अगं माहिती नाही, खूप थकल्यासारखं वाटतंय. म्हणून म्हणते मी भूताबिताचे पिक्चर बघणं बंद कर. पण माझं ऐकशील तेव्हा ना. चल उठ बरं, लवकर उठ, आंघोळ कर आणि ये खाली. तू ये. रात्री मी कुठलाही भूताचा पिक्चर नाही बघितला. माझ्यावर विश्वास ठेव, मी झोपून गेली. ठीक आहे, उठ आता. फ्रेश झाल्यावर कॉफी पी. लवकर उठ हं. हम्म. 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 ए, इतक्या सकाळी सकाळी फोन केला? काय रे?
तू मला घाबरट आणि भित्रा बोलला होतास ना? हो बोललो, तोच तू आहेस. काल रात्री विषय संपवला. निपटवलंस? अरे काय निपटवलंस तू? क्लिअर क्लिअर सांग यार. तेच रे, काल बोलला होता ना, झोपेची गोळी खाऊ घालून. ए काय बोलतोयस? खरं बोलतोयस का? अरे मी विश्वासच नाही करू शकत आहे यार. खरं बोलतोय रे. तुझे खूप खूप धन्यवाद. मला थँक्यू म्हणतोयस? काल तू असा बोललास ना, त्यामुळे माझ्या हात आग लागली आणि सगळं काही व्यवस्थित पार पडलं. हे बदमाश, मला हे सांग, तुला ती गोळी कशी मिळाली? फार्मासिस्टने तुला हजारो प्रश्न विचारले असतील. त्याने विचारलं ना, पण बाबांसाठी डॉक्टरांनी औषध लिहून दिलं होतं ना, ते प्रिस्क्रिप्शन माझ्याच जवळ होतं. ते दाखवून मी गोळी घेतली यार आहे. अर्जुन, एकदम हलवून टाकलं यार तू. म्हणजे लवकरच तू हनीमूनला जाणार आहेस, एन्जॉय करणार आहेस तू. हा? अच्छा यार, जेव्हा त्यांनी तुला पाहिलं तिची रिॲक्शन काय होती सांग? नाही रे, अजूनपर्यंत नाही पाहिलं, पण ती बिलकुल थकणार भाऊ. ठीक आहे भाऊ, मलाही जरा थकल्यासारखं वाटतंय, तर आता आंघोळ करतो, आवरतो आणि ट्रेनिंगला जातो. संध्याकाळी येऊन तुला कॉल करतो. बाय. बापरे. अह. अच्छा काकू, श्वेताच्या लग्नाबद्दल काय विचार केलाय? माझं म्हणणं सोड बेटा, देवानी काय विचार केलाय कोणाला माहिती ना. अरे देवाला कशाला आणताय काकू? एखादा चांगला मुलगा बघितला तर नक्की तुमच्या मुलीसाठी मिळेल ना. जर तुम्हाला घर जावाई हवा असेल तर मग थोडं कठीण आहे काकू. मी अजून त्याबद्दल काहीच विचार नाही केलाय, पण श्वेताला माझ्यापासून दूर व्हायचं नाहीये म्हणून घर जावाई हवाय. ती लहान मुलगी आहे काकू, तुम्हालाच तिला समजून घ्यावं लागेल. काय म्हणू, लग्नाचं बोललं की बोलणंच बंद करते माझं. तुम्ही मला बोलल्या होत्या की तुमच्या फॅमिली फ्रेंडचा एक मुलगा आहे. हो बेटा, अर्जुन. हा, मग श्वेताचं लग्न त्याच्यासोबत का नाही लावत? काय विचार करताय काकू? अर्जुनचं कॅरेक्टर तर चांगलं आहे ना? नाही नाही, असं तर काही नाहीये. अर्जुन खूप चांगला मुलगा आहे आणि सध्या इथेच राहतोय तो. विदेशात जायला त्याला इथे 1 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. 1 महिना इथेच राहील. तर मग काय झालं काकू, पटापट त्याच्या आईबाबांसोबत बोला आणि श्वेता आणि अर्जुनचं लग्न पक्क करून घ्या. अब्रॉड जाताना श्वेताला पण त्याच्यासोबत जाऊ द्या ना. त्या दोघांच्या मनात काय आहे मला माहिती नाहीये ना. हे बघा काकू, तुम्ही जर असाच विचार करत बसाल ना तर तो फॉरेन मध्ये जाऊन कुठल्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न पण करून घेईल, कळलं का? आणि मग तुम्हालाच पश्चाताप होईल की एक चांगला मुलगा चालला गेला. जास्त विचार नका करू. श्वेता तुमची मुलगी आहे आणि तो तुमच्या फॅमिली फ्रेंडचा मुलगा आहे. न घाबरता अर्जुनच्या बाबांसोबत बोला ना आणि मग लग्नाची तयारी करा. ठीक आहे काकू. ठीक आहे काकू, मी येते. हा ठीक आहे बेटा. बाय काकू. बाय.